सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरम्। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। ओम नमो नारायण। आज वैशाख शुक्ल पंचमी आणि त्या तिथीनुसार भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्य त्यांची आज जयंती आहे। ज्या जयंतीच्या निमित्ताने आपण 10 दिवस पर्यंत एक एक पुष्प आदि शंकराचार्यांच्या चरणावर अर्पण करत होतो आणि त्या पुष्पाने त्यांची आराधना करत होतो। त्या दशोपनिषदावर आपण जी चर्चा केली ती त्यांनीच त्या ठिकाणी भाष्य केलेलं आहे। तुझे तुलाच म्हणून गंगेचं पाणी गंगेतच स्वाहा करतो, त्या पद्धतीने भगवान आदि शंकराचार्यांनी जे तत्वज्ञान जगाला दिलं त्यातलाच अंश आपण असा ओंजळीने उचलला आणि स्वाहा म्हणून त्यांच्या चरणावर त्याच ठिकाणी आपण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। ज्या दिवसासाठी आपण 10 दिवस पर्यंत ही या ठिकाणी पुष्पमाला केली तो दिवस आजचा दिवस आहे। वैशाख शुक्ल पंचमी भगवत पूज्यपाद श्री 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 आद्य शंकराचार्य त्यांची आज जयंती आहे। केरळ सारख्या भागामध्ये कालडी क्षेत्रामध्ये ज्यांचा जन्म झाला आणि अख्ख्या भारताला अखंड भारताला ज्यांनी एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला असे आद्य शंकराचार्य शिवगुरु आणि आर्यांबा हे कालडी क्षेत्रामध्ये केरळात राहत होते आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेला हा बालक वयाच्या 6व्या वर्षीच 4 वेदाचं ज्ञान त्याला प्राप्त झालं। स्वतः 3 वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचं छत्र हरवलं आणि आईच्या संस्कारामध्ये आदि शंकराचार्य त्या ठिकाणी वाढत होते आणि अशा वेळी त्यांच्या मनामध्ये वैराग्य लहानपणापासूनच होतं आणि म्हणून जयाशी वाटे वैराग्य करावे, तेणे काहीच न करावे, उठोनी वाटेची लागावे दिगंताप्रती, अशी त्यांची इच्छा होती। पण आई परवानगी देईना। आपल्याला कथा माहिती आहे, एक दिवस ते नदीवर गेले असताना स्नान करत असता एकदा एका मगरीने त्यांचा पाय धरला आणि पाय धरलेला असताना ती आई काठावर आहे, आई आरडाओरडा करते आहे। तेव्हा भगवान शंकराचार्य मगरीने पाय धरलेला असलेल्या स्थितीत आपल्या आईला म्हटले की आई, अगं मला संन्यासाची परवानगी दे, ही मगर सोडून देईल पाय। अगं संन्यास घेण्याची परवानगी दे, ही मगर सोडून देईल पाय। आणि जीवाचा आकांत करत उभी असलेली ती आई, तिचं प्रेम त्या मुलावर असल्यामुळे तिने सांगितलं की बाबा तुझा जीव वाचतो ना, ठीक आहे मी दिली परवानगी, तू संन्यास घे पण तुझा जीव वाचला पाहिजे। आणि गंमत झाली, त्या मगरीने खरंच पाय सोडून दिला आणि भगवान आदि शंकराचार्य काठावर आले। 6 वर्षाचे होते। 2 वर्षापर्यंत आई सोबत राहिले आणि 8व्या वर्षी त्यांनी त्या ठिकाणी आणि संन्यास दीक्षा घेतलेली आहे। गंमत म्हणजे उपजताच ज्ञानी हे वर्म जाणवणे। लहानपणी 6व्या वर्षी 4ही वेदाचं ज्ञान त्यांना आलेलं आहे। आणि असे आदि शंकराचार्य संन्यास घेतल्यानंतर त्यांनी भ्रमण करायला सुरुवात केली आणि त्या काळामध्ये हिंदू धर्माला थोडी उतरती कळा आलेली होती आणि म्हणून अशा ऊर्जाविहीन असा हिंदू धर्म त्याला नवचैतन्य देण्याचं काम, ऊर्जा देण्याचं काम ज्यांनी केलं असेल ते भगवान आदि शंकराचार्य। किती वर्ष त्यांचं आयुष्य आहे? फक्त 32 वर्षाचं आयुष्य आहे, पण 32 वर्षामध्ये
पूर्ण भारत भ्रमण केलं. बद्रीनाथ धाम, द्वारकापीठ, पुरी पीठ, शृंगेरी पीठ या 4 ठिकाणी त्यांनी पीठ स्थापन केली आणि या प्रत्येक पीठावर एकेका वेदाची आणि त्या ठिकाणी स्थापना केली. आणि भारतवर्षामध्ये जवळजवळ लयाला जात असलेला हिंदू धर्म, लयाला म्हणजे लयाला जाणारच नाही, तो सनातन आहे, पण थोडस एखाद्या असं म्हणतो ना विस्तव निखारा, त्याच्यावर जर राख आली तर त्याच्यावर फुंकर मारली पाहिजे, पुन्हा ते तेज बाहेर येते. ते फुंकर मारण्याचं काम भगवान आद्य शंकराचार्यांनी केलं आणि अवघ्या 32 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रस्थानत्रयी म्हणजे ब्रह्मसूत्रावर भाष्य केलं, उपनिषदांवर भाष्य केलं आणि श्रीमद भगवद्गीता त्याच्यावर त्यांनी भाष्य केलं. विवेक चूडामणी नावाचा एक सुंदर ग्रंथ, ज्यातून जीवनाचं कल्याण त्यांनी सांगितलेलं आहे. याशिवाय सौंदर्य लहरी अत्यंत सुंदर आहे, सौंदर्य लहरी ती पण वाचली पाहिजे, त्याच्या पण कथा खूप सुंदर आहे. पण आज आपला तो विषय नाही, तर ते देखील त्यांनी हे केलेलं आहे. शिवानंद लहरी अत्यंत सुंदर आहे. भजगोविंदम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. असं सगळं त्या ठिकाणी म्हणजे हिंदू धर्माला ऊर्जा देणारे ग्रंथ, हिंदू तत्वज्ञान जगामध्ये किती सर्वांग सुंदर आहे हे सांगण्याचं काम ज्यांनी केलं ते भगवान आद्य शंकराचार्य. त्यांची आज जयंती आहे. हिंदू धर्मामध्ये त्यांचं अनन्यसाधारण महत्व आहे आणि म्हणून प्रत्येक हिंदूनी, प्रत्येक भारतीय माणसानी जो जो या भारतामध्ये जन्माला आला त्यांनी आणि भगवान आदि शंकराचार्यांचं रोज स्मरण केलं पाहिजे, नित्य स्मरण केलं पाहिजे. पण तसं जरी नसलं तरी वैशाख शुक्ल पंचमी या दिवशी त्यांचा जन्म झाला आणि म्हणून त्या दिवशी आद्य शंकराचार्य जयंती म्हणून त्यांचं आपण स्मरण केलं पाहिजे. त्यांच्या चरणावर नतमस्तक झालं पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी मनजाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी. आणि हे शंकराचार्या तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही, आणि म्हणून त्यांना नमस्कार केला पाहिजे. गिरती इति गुरु, गृणाती इति गुरु आणि गिर्यते इति गुरु. कसे शंकराचार्य अज्ञानाचा नाश करणारे, ज्ञानाचा प्रकाश फुलवणारे आणि देवाधिकांकडून स्तविले जाणारे आहेत. आणि म्हणून आदि शंकराचार्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन त्यांनीच भाष्य केलेल्या दशोपनिषदावर आज आपण चर्चा आतापर्यंत केलेल्या आहेत. आजचा समारोपीय सत्र आहे, म्हणजे आज शेवटचा 10वा उपनिषद, त्याची आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत. त्यांना आपण नमस्कार करू की हे शंकराचार्य भगवंता, तुमच्याचमुळेच 10 दिवस पर्यंत या ठिकाणी आम्ही ही सेवा करू शकलो. आम्ही कोणीच नाही, आम्ही फक्त भोंगा आहोत. तुम्ही एम्प्लिफायर आहात, तुम्ही एम्प्लिफाय केलं म्हणून या भोंग्यातून आलं. आणि म्हणून जे जे आहे ते तुमचंच आहे. आणि म्हणून तुमच्याच चरणावर आम्ही स्वाहा म्हणून त्या ठिकाणी अर्पण करतो. आणि म्हणून सुरुवातीलाच भगवान आद्य शंकराचार्य यांचा जन्मदिवस आहे, जयंती आहे. आणि म्हणून त्यांच्या प्रगट दिनी आपण त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन आजच्या उपनिषदाकडे आपण या ठिकाणी वळणार आहोत. आता सर्व उपनिषदांची चर्चा झालेली आहे. आज आपला जो उपनिषद आहे त्याचं नाव आहे छांदोग्य उपनिषद. आता त्या नावावरूनच थोडी लय आपल्या लक्षात येईल. का म्हटलेलं याचा छांदोग्य? हा सामवेदीय उपनिषद आहे. आता सामवेदाचं गायन होत असते आणि म्हणून सामवेदाच्या साम मंत्राला साम म्हणतात, पण आपण माहिती म्हणून मंत्र म्हणू. आपण असे जे सामवेद आहे या सामवेदाचं गायन निरनिराळे सर्व नारद तुंबरू करीती गायन म्हणतात की नाही, असे यज्ञ संस्थेमध्ये सामवेदाचं गायन करणारी एक यंत्रणा असते आणि म्हणून सामवेदाचं गायन होत असते. आता हा जो छांदोग्य उपनिषद आहे हा थोडा मोठं कलेवर असणारा मोठा आहे. 8 अध्याय याच्यामध्ये आहेत आणि 154 खंड म्हटलेले आहे आणि जवळजवळ 633 मंत्र म्हणजे साम त्याच्यामध्ये आहेत. आणि असा हा विशाल कलेवर असणारा असा मोठा असा सामवेदीय असा छांदोग्य उपनिषद आहे. आता याचं नाव छांदोग्य का पडलं?
कारण छंदावर आधारित असा तो आहे, म्हणजे गेयतेमध्ये आहे, ज्याला आपण गायन करू शकतो आणि म्हणून त्याच्यामध्ये धन्यते गायनी कळा. तर ती जी गायन करू शकणारा असा हा वेद म्हणून त्याला, आणि त्याच्यामध्ये हा उपनिषद म्हणून त्याला छांदोग्य म्हणजे छंदशास्त्रावर आधारित असल्यामुळे त्याला छांदोग्य उपनिषद असं म्हटलेलं आहे. त्याचं कारण आहे की याच्यामध्ये असणारे मंत्र, त्याच्यामध्ये असणार ते कसे आहेत, ते स्वरावर ताण घेता येते, लय घेता येते, म्हणजे त्याच्यामध्ये आरोह आणि अवरोह घेता येतो. असं हे जे संगीत नाद ब्रह्मावर आधारित अशा पद्धतीचा हा उपनिषद असल्यामुळे याला छांदोग्य असं, छंदावर आधारित, त्याच्यामुळे याला छांदोग्य उपनिषद म्हणतात. याच्यामधल्या जेवढ्या ऋचा आहेत, याच्यामधले मंत्र आहेत, साम म्हणू आपण, ते जे मंत्र आहेत हे कसे आहेत, गायकीच्या मोजपट्टीत आहेत असं विद्वान त्याचं वर्णन करतात. गायकीच्या मापामध्ये आहेत, गेयतेच्या मोजपट्टीमध्ये ते आहेत आणि ते आपल्याला त्या ठिकाणी गायन करता येते, म्हणून त्याला छांदोग्य उपनिषद म्हणतात. कोण आहेत याचे कर्ते ऋषी, तसे याच्यात अनेक संवाद आहेत, पण मुख्यतः याचं जे तत्व या ठिकाणी आहे ते तत्व ज्यांनी सांगितलेलं आहे ते जे ऋषी आहेत, तत्वमसी नावाचं महावाक्य याच्यामध्ये आपण 4 वेदांचे 4 वाक्य पाहिले. अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, तसं त्याच्यातलं एक वाक्य आहे ते म्हणजे तत्वम असी. ते वाक्य या उपनिषदामधलं आहे आणि म्हणून सामवेदीय अथर्ववेदामधलं हे छांदोग्य उपनिषदामधलं तत्वमसी हे वाक्य आहे. आणि हे ज्या चर्चेतून आलं ते उद्दालक अरुणी, आणि म्हणून त्याचे कर्ते ऋषी विद्वानांच्या मतानुसार उद्दालक अरुणी हे आहेत. आणि त्या ठिकाणी त्यांचा संवाद, त्यांचा पुत्र श्वेतकेतू त्याचं नाव आहे. कोण आहेत हे उद्दालक अरुणी? धौम्य नावाचे ऋषी आहेत, त्यांचे शिष्य आहेत. आपल्याला धौम्याची कथा वगैरे सगळी माहिती आहे. तर ते जे उद्दालक अरुणी आहेत त्यांनी या तत्वमसीवर चर्चा केल्यामुळे या आणि छांदोग्य उपनिषदाचे कर्ते ऋषी उद्दालक अरुणी आहेत. आणि याच्यामधलं प्रसिद्ध महावाक्य तत्वम असी, तत्वमसी असं याच्यामध्ये आहे, म्हणून हा छांदोग्य उपनिषद. अजून काय याच्यामधलं महत्वाचं, एक शांडिल्य नावाची विद्या आहे, त्याचा पुढे आपण चर्चा करू जेवढी जमेल तेवढी. तर त्या शांडिल्य ऋषींनी ही विद्या दिलेली आहे, म्हणून शांडिल्य विद्या ती या आणि आपल्या या छांदोग्य उपनिषदामध्ये एक सनत कुमारांनी नारदांशी जी चर्चा केली, नारदांना विद्या सांगितली, तर ती जी विद्या आहे तिचं नाव आहे भूमा विद्या. ती पण या छांदोग्य उपनिषदामध्ये आहे, त्याची पण पुढे आपण चर्चा करू. याशिवाय याच्यामध्ये श्वेतकेतू आणि अरुणी यांचा त्या ठिकाणी संवाद आहे. नारद आणि सनत कुमारांचा संवाद यामध्ये दिलेला आहे. इंद्र आणि विरोचन, इंद्र म्हणजे देवांचे राजे आणि विरोचन म्हणजे कोण आहे, दानवांचे राजे, यांचाही संवाद आणि त्यांची चर्चा याच्यामध्ये आहे. आणि ते अत्यंत म्हणजे साक्षात परब्रह्म परमात्म्याशीच त्यांची चर्चा आहे, त्याचा पण त्या ठिकाणी आहे. सत्यकाम जाबाल आणि गौतम ऋषी यांचा देखील संवाद या ठिकाणी आहे. आणि अंगिरस ऋषी आणि देवकी पुत्र श्रीकृष्ण यांचा देखील उल्लेख याच्यामध्ये आहे. इतकं सुंदर असं छांदोग्य शास्त्र आहे. आता याचे 8 अध्याय, त्याचे विद्वानांनी 3 भाग पाडलेले, म्हणजे पहिले 2 भाग पहिल्या 2 अध्यायांचे, त्यानंतर 3रा 4था आणि 5वा हा दुसरा भाग आहे, आणि नंतर 6, 7 आणि 8 हा 3रा भाग आहे. त्यांना एकत्रित करून त्यांनी सारभूत काय काय असेल याच्यावर विद्वानांनी चर्चा केलेली आहे. तर त्याच्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये उद्गीत उपासना, उद्गीत म्हणजे आर्त भाव, बिंबीच्या देठापासून काल आपण 4 वाणी पाहिलेल्या आहेत, परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. त्याची जी परावाणी आहे बिंबीच्या देठापासून त्याला आर्त हाक म्हणतात. उच्च स्वरामध्ये तार सप्तकामध्ये, जी तार सप्तकामध्ये आर्त भाव
असा आर्त ओंकार दिला जातो, त्याला त्यांनी उद्गीत उपासना म्हटलेलं आहे. याच्याशिवाय सामाची पंचविधा आणि सप्तविध अशी उपासना या ठिकाणी सांगितलेली आहे. नंतर सामगायनासाठी स्वर, ताल, लय, आरोह, अवरोह असा भाव पुन्हा त्याच्या ठिकाणी सांगितलेला आहे. ओंकार साधना सांगितलेली आहे चक्रावर आधारित. त्याच्यानंतर उद्गीत नावाची उपासना देखील या ठिकाणी सांगितलेली आहे. तिसरा, चौथा आणि पाचव्या या दुसऱ्या भागामध्ये काय सांगितलेलं आहे? मधुविद्या सांगितलेली आहे. त्यानंतर रुद्र, मरुद, आदित्य यांची उपासना त्या ठिकाणी सांगितलेली आहे. गायत्रीची उपासना याच्यामध्ये सांगितलेली आहे. शांडिल्य विद्या 3, 4, 5 याच्यामध्ये सांगितलेली आहे. आत्म्याचं वैश्वानर रूप तिथे सांगितलेलं आहे. नंतर विश्व काय आहे, जीवन काय आहे, मन काय आहे, अध्यात्म काय आहे, हे छांदोग्य उपनिषदाच्या 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आता अध्याय 6, 7 आणि 8 हा तिसरा भाग आहे. या तिसऱ्या भागामध्ये जे प्रसिद्ध वाक्य आहे वेदाचं, तत्वमसी या वाक्यावर आणि महावाक्यावर चर्चा दिलेली आहे आणि तिथे जवळजवळ 9 दृष्टांत देखील त्या ठिकाणी दिलेले आहेत. याशिवाय मन, वाणी, प्राण, निद्रा, क्षुधा, तृषा आणि मृत्यू याचं देखील विश्लेषण त्याच्यामध्ये केलेलं आहे. असं या छांदोग्य उपनिषदाचे भाग या ठिकाणी केलेले आहेत. आता प्रत्यक्ष छांदोग्य उपनिषद काय आहे? छंदावर आधारित आहे. त्याच्यामुळे सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं की बाबा काय आहे? ओंकार ब्रह्म आहे आणि त्याला त्यांनी उद्गीत उपासना म्हटलेली आहे. आता मी तुम्हाला सांगितलं उद्गीत म्हणजे काय, तर ओंकार हे काय आहे? परब्रह्म परमात्म्याचं स्वरूप आहे. जेव्हा विश्व निर्माण झालं ब्रह्मांड, त्यावेळेस पहिलं नाव आलं अकार चरण युगुल, उकार उदर विछाल, मकार महामंडल मस्तकाकारे आणि हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले. ते जे शब्द ब्रह्म आहे त्याला ओंकार ध्वनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून परब्रह्म परमात्म्याची पहिली अभिव्यक्ती, पहिलं जर काय निर्माण केलं असेल तर ती प्रथम अभिव्यक्ती म्हणजे ओंकार आहे. तर त्या ओंकाराची साधना तिला उद्गीत उपासना म्हटलेलं आहे. म्हणजे एका अर्थाने ओंकार म्हणजेच परब्रह्म आहे, ओंकार म्हणजेच आत्मा आहे आणि ओंकार म्हणजे आंतरिक ध्वनी. तो जो आत्मा आहे परमात्मा तोच त्या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी त्याने सांगितलं की आता सर्व जीवांचा आधार, आपल्या सगळ्यांचा आधार काय आहे? ही पृथ्वी आहे. त्याच्यावर म्हणून तिला धरा म्हणतात. धरा म्हणजे सगळ्यांचा आधार ती आहे, म्हणून तिला माता म्हटलेलं आहे. तिला वंदन केलेलं आहे. पृथ्वी समुद्र पर्यंत या एक राळी ती भारताचं वर्णन करताना आणि म्हटलेलं आहे वर्षम तत् भारतम नाम भारती यत्र संतती, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि तिथे आपण तिला नमस्कार करतो कारण हिचे आपण पुत्र आहोत. माता पृथ्वी पुत्रोहम पृथिव्याः. माता भूमी, ही भूमी कोण आहे? आपली माता आहे, कारण ती धारण करते, सगळ्यांना आधार देते. आणि म्हणून आपण नमस्कार करताना सकाळी उठल्यावर देखील आपण नमस्कार करतो. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. तू विष्णुपत्नी आहे आणि म्हणून तुझा आमच्या पायाचा स्पर्श तुला होतो, म्हणून सुरुवातीलाच आपण तिला नमस्कार करतो. अशी ही धरा आपल्या सगळ्यांची आधार शक्ती ही पृथ्वी आहे. आता या पृथ्वीचं सार काय म्हणजे तिचा आधार म्हणून आपण काय? जल आहे, कारण ती जलामध्ये आहे. आता या जलाचा आधार कोण आहे? सार ते आहे औषध. हे प्राणी पृथ्वी वगैरे सगळं जे आहे चराचर ते त्या ठिकाणी आहे. औषधाचा आधार काय आहे? सार काय आहे? तर औषधाचा आधार पुरुष आहे. पुरुषाचं सार काय आहे? वाणी आहे. या वाणीचं सार काय आहे? ऋग्वेद आहे. ऋग्वेदाचं सार काय आहे? सामवेद आहे. आणि सामवेदाचं सार काय आहे? तर उद्गीत ओंकार आहे. म्हणजे एका अर्थाने असं जर आपण तरतम भाव करत गेलो तर त्या ठिकाणी जो सर्वांचा आधार आहे ती पृथ्वी, आणि त्या पृथ्वीचा अखेरचा आधार कोणी सांगितलं? या छांदोग्य उपनिषदाने सांगितलं
उद्गीत ओंकार आहे म्हणजे एका अर्थी सर्वांचा आधार, पृथ्वीचा जो आधार आहे तो ओंकार आहे म्हणजे सगळ्यांचा आधार आहे, असा ओंकार म्हणजे सगळ्यांचा मूलाधार आहे. आणि म्हणून तो जो ओंकार उद्गीत म्हटलेला आहे त्याचं वर्णन या ठिकाणी आणि पहिल्याच याच्यामध्ये आणि छांदोग्य उपनिषद करतो. तो ओंकार ध्वनी म्हणजे उद्गीत उपासना. पुढे आणखीन आहे त्याचं वर्णन आहे. आता हे कोणी कोणी केलेलं आहे, काही ऋषींचे उल्लेख याच्यामध्ये. शिलक नावाचे ऋषी आहेत, त्यांनी उद्गीत ओंकाराचं त्या ठिकाणी उपासना केलेली आहे आणि काही चर्चा केलेली आहे. त्यानंतर दालभे नावाचे ऋषी, प्रवाहन नावाचे ऋषी यांचा आणि उद्गीतवर एक तो विचार दिलेला आहे, त्यांनी उपासना दिलेली आहे किंवा संवाद आपसामध्ये त्यांनी केलेला आहे, त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी तुम्हाला मुद्दाम हा सगळा परिचयात्मक आहे, मोठा उपनिषद आहे, याच्यामध्ये सगळंच काही आपल्याला घेता येणार नाही. म्हणजे एकंदर सगळ्याच उपनिषदामधलं 1 तासात शक्य नाही, पण आपण त्यातल्या त्यात जे आपल्याला ज्ञानदेवा सारच सोजविले तर आपण त्यातलं त्यात सार आपण या ठिकाणी घेऊ. आता इथे त्यांनी एक कथा दिलेली आहे. काय झालं, प्रजापतीचे 2 पुत्र, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, देव आणि दानव. त्यांनी सगळंच निर्माण केलं, तर देवही त्यांनीच निर्माण केले, दानव देखील त्यांनी निर्माण केले. आता हे जे देव असायचे हे साधना करायचे, उपासना करायचे, आणि यांची साधना हे जे दानव आहेत ते नेहमी करता मोडून टाकायचे. वृत्तीच त्यांची ती आहे, त्यांचं नावच दानव आहे. आता काय झालं, देव ओंकार उद्गीत उपासना करायची. तो ओंकार म्हणत असताना सर्वत्र सकारात्मकता यायची आपल्या देहामध्ये. आता ते जे देव आहेत ते कोणामध्ये आहेत, ते आंतरिक देखील आहेत की नाही आपल्यामध्ये. सूरवृत्ती आपल्या सगळ्यांमध्ये एक सकारात्मकता आहे आणि एक नकारात्मकता आहे. पण पर्सेंटेज कोणाचं आहे, आसुरी वृत्तीचं, नकारात्मकतेच आपल्यामध्ये. ते देव आपल्यातलेच म्हणू आपण. ते त्या ठिकाणी साधना करत असताना ओंकार साधना, आपल्या शरीरामध्ये ओंकार ध्वनीच आहे, तो त्या ठिकाणी येत असताना ही जी दानवी वृत्ती आहे ते दानव त्या ठिकाणी यायचे आणि यांची साधना नष्ट करायचे. आता प्रत्येक बाबतीत सकारात्मकता उत्पन्न होत असताना हे नकारात्मक त्या ठिकाणी यायचे. या देहातच ती प्रार्थना सुरू आहे. हा जो वैश्वानर नावाचा देह म्हणू आपण, आता अग्नी आहे, तोच आपला पुरुष आहे. त्या विराट पुरुषाचं लघुरूप म्हणजे आपला देह आहे. आणि तो जो परमात्मा आहे तो आत्मरूपानी आहे. तो प्रार्थना करत राहतो सतत ओंकार ध्वनी. आणि आपल्यातला राक्षस काय करतो, त्याला ती साधना कमी करतो. मग काय झालं, ही साधना ते राक्षस नष्ट करत असताना या ठिकाणी सर्वत्र चांगलं वातावरण, शुद्ध पाणी आहे. पण राक्षसाने समजा त्याच्यामध्ये कोणीतरी येते गटार टाकते, मग त्या शुद्ध पाण्यामध्ये घाण आली की नाही, तसा हा देह देखील इतका शुद्ध आहे. ओंकार साधना आपल्यातली सकारात्मक शक्ती, ती जी देव शक्ती आहे ती करत असताना ती आसुरी शक्ती येते आणि त्याला डिस्टर्ब करते, त्याच्यामध्ये व्यत्यय आणते. आणि म्हणून आपल्याला जसा सुगंध येतो आपल्या नाकाला, तसा दुर्गंध देखील येतो. ते राक्षस येतात त्याच्यामध्ये. आपल्याला कानाने खूप सुंदर ऐकायला येते, पण वाईट देखील ऐकावंच वाटते की नाही आपल्याला. कोणाची निंदा नालस्ती असली तिथं जास्त बसते माणूस. म्हणजे त्याला जर म्हटलं साधना कर तर नाही, पण कोणी जर निंदा करत असेल तर त्याच्यात लक्ष घालते. अहो तिनं असं केलं त्यानं तसं केलं, तर लागली गाडी थांबवून चर्चा करते रस्त्यावर. ही नकारात्मक ते राक्षस आपल्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे डोळे चांगलं पाहत नाहीत आपण, पण वाईट जर असं तर लागली पाहत राहतो, अरे बापरे पाहू द्या पाहू द्या. तर ते जे पाहू द्या आहेत ते राक्षस आहेत, ते आपल्या शरीरामध्ये आहे. ओंकार साधना देव करून राहिले, पण राक्षस व्यत्यय टाकतात. या सगळ्या अवयवांना मनामध्ये देखील परमेश्वराचं स्तवन यावं की नाही, मनात ते ध्यान येत नाही. ध्यान दुसरंच येते, मला हे वाईट करायचं, मला ते वाईट करायचं, हे सुंदर आहे ते सुंदर आहे. ते दुसरं सौंदर्य कामवासना उत्पन्न होतील, ते मनामध्ये उत्पन्न होते. आता काय करावं, परब्रह्म परमात्म्याने मग काय केलं, त्या देवांना सांगितलं की बाबा तू एक काम कर, हे जे सगळे अवयव आहेत ते कसे ऐहिक सुखाकडे वळणारे आहेत.
डोळे, कान, नाक, कारण तिथे राक्षस घुसू शकतात, त्यांचा प्रवेश होऊ शकतो. मग एखादं बंदिस्त क्षेत्र आहे का जिथे राक्षस जाऊ शकत नाही? ते उद्गीत उपासना कुठे करायची? त्याने सांगितलं की जा प्राणामध्ये जा, त्या आत्महृदयामध्ये आंतरिक भावनेमध्ये जर तुम्ही गेले तर त्या ठिकाणी राक्षसांनी येण्याचा प्रयत्न केला. कुठे? प्राणामध्ये. तर आल्याबरोबर त्या ठिकाणी अशी बंदिस्त सकारात्मकता इतकी होती की ती नकारात्मकता आली आंतरिक भावनेमध्ये की त्याची माती झाली, मातीचे ढिगार झाले. आणि म्हणून छांदोग्य उपनिषद सांगतो उद्गीत साधना ही जी ओंकार साधना, ओंकार साधना म्हणजे थोडक्यात सांगेल ओम जोरात म्हणायचं. कसं म्हणायचं? पण डोळे वगैरे याचा विचारच नाही, सगळं बंद करायचं आणि प्राणाजवळ जायचं, आत्म्याजवळ जायचं. म्हणजे आंतरिक साधना. डोळे बंद करून त्या ठिकाणी जर गेलो आपण तर जर राक्षसी शक्ती आल्या तर त्यांची काय होते? माती होते. ते राक्षस मातीमध्ये मिसळतात. किती सुंदर साधना सांगितली. आता आंतरिक म्हणजे काय? जेव्हा आपण सरळ पाहतो असं तर हे सहज पाहणं झालं, याच्यात तर राक्षस केव्हाही घुसतो. रस्त्याने चालून पाहून राहिलो. मग तुम्हाला थोडं निरखून पाहायचं असेल तर तुम्ही काय करता? असा हात करता, म्हणजे डोळे थोडे कमी करता. जर नेम धरायचा असेल बंदुकीचा तर एक डोळा बंद करता आणि असा नेम धरता. आता आंतरिक अचूक नेम जर धरायचा असेल तर दोन्हीही डोळे बंद करा आणि तो जो आत्मा आहे त्याच्यामध्ये अंतर्मुख व्हा, आंतरिक साधना करा. राक्षस येणार नाही. छांदोग्य उपनिषदानी ही प्रतिकात्मक कथा सांगितली की देव ज्यावेळेस साधना करतात तेव्हा राक्षस येण्याचा प्रयत्न करतातच, पण आंतरिक साधना केली तर येणाऱ्या राक्षस मातीतच मिसळतात, त्यांची माती होते. म्हणजे आपण त्या ठिकाणी आंतरिक साधना केली पाहिजे. ते अंतर्ज्ञान हे कोणी सांगितलं? तर अंगिरा नावाचे ऋषी आहे, त्यांनी प्राणामध्ये ती सगळी साधना करावी असं म्हटलं, म्हणून प्राणाला अंगिरस असं म्हटलेलं आहे. बृहस्पतींनी देखील ही साधना सांगितली, म्हणून त्याला बृहती नावाचा छंद आहे. अंगिरा नावाचा तसा हा बृहती त्यांनी सांगितलं म्हणून बृहती असा सांगितलेला आहे. आयास्य नावाचे ऋषी आहेत, त्यांनी सांगितलं प्राणामध्ये कर, आणि म्हणून प्राणाला आयास्य देखील त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. दलभ्याचा पुत्र त्याचं नाव आहे बक. तुम्ही देळप नावाचं गाव आहे तिथे बकदालभ्य ना असं, तर ते बकदालभ्य नाहीये, बकदालभ्य असा शब्द आहे. तर त्या बकदालभ्य ऋषींचा आश्रम तिथे, तर त्याला प्राणाला एक नाव त्याने त्या ठिकाणी बकदालभ्य देखील म्हटलेलं आहे. असं तिथे उद्गीत साधना. मग आता या उद्गीत साधनेमध्ये अडथळे येतील की नाही? अडथळे येतात, पण कधी कधी त्या अडथळ्यांना पार करताना काही चुकाही होतात, पण त्याला त्यांनी आपद धर्म म्हटलेला आहे. आता या आपद धर्माची एक कथा त्यांनी सांगितलेली आहे, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कधी कधी जर काही झालं. ती कथा त्यांनी सांगितली छांदोग्य उपनिषदामध्ये. ही कथा आहे. कुरु प्रदेश नावाचा एक प्रदेश आहे, देश म्हणून आपण. काय झालं? या कुरु प्रदेशामध्ये दुष्काळ पडला आणि सर्वत्र हाहाकार माजायला लागला आणि काही पिके, पाणी नाही, खायला अन्न नाही, असे प्राणी मात्र मरून पडायला लागले. अशी सगळीकडे परिस्थिती. आणि अशा स्थितीमध्ये सर्वजण स्थलांतर, इकडून तिकडे तिकडून इकडे, काय करावं समजेना. याच्यामध्ये एक चक्र नावाचे एक ऋषी होते, त्यांचा पुत्र, त्याचं नाव उशस्ती. हा उशस्ती देखील स्थलांतर करत होता आणि ते करत असताना रस्त्याने चालला, तहानेने व्याकुळ, भुकेने व्याकुळ, अस्वस्थ झालेला आहे, क्षुधा आणि तृषा त्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये व्याप्त झालेली आहे. आणि आता जर काही भेटलं नाही तर मरतो. अशा स्थितीमध्ये तो अत्यंत मरणासन्न समजू आपण, आणि अशा स्थितीमध्ये तो असा पडणार आता. असा त्या ठिकाणी रस्त्याने चालत असताना त्यांनी पाहिलं की एका झाडाखाली एक हत्तीला सांभाळणारा माहूत ज्याला म्हणतो आपण, तो त्या ठिकाणी बसलेला होता.
हत्ती वगैरे सगळे त्याचे मरून पडलेले तिकडे, आणि तो एकटा, आणि तो देखील मरणासन्न. पण त्याच्याजवळ एक भांड होतं, आणि त्या भांड्यामध्ये थोडेसे ओले उडीद होते, आणि ते ओले उडीद त्यानं कालवून असा तो खात होता. हा तिथे आला आणि याने याचना केली उशस्ती नावाच्या ऋषींनी, अरे मला जे थोडंसं खायला काय असेल तर, नाही तर मी मरतो. तर याने सांगितलं की बाबा हे उडीद आहेत माझ्याजवळ थोडे एका वाटीमध्ये, पण ते उष्ट आहेत, आणि उष्ट ऋषींनी किंवा कोणीच उष्ट खाऊ नये, पहा तुम्हाला खायचं असेल तर. त्याने सांगितलं बाबा दे, काय असेल तर मला माहित नाही. आणि म्हणून त्याने काय केलं, ते जे उष्टे उडीद आहेत या उशस्तीने त्या ठिकाणी खाल्लेले. आता त्याच्याजवळ थोडासा एक लोटा होता, आणि त्या लोट्यामध्ये पाणी होतं. आता याने उडीद खाल्ल्यानंतर थोडीशी ऊर्जा याच्यामध्ये आली. आता तो जो माहूत होता त्याने म्हटलं बाबा आता हे पाणी पण आहे, पाणी प्या थोडं, पण हे पाणी पण उष्ट आहे. आता हे उशस्ती नावाचे ऋषी म्हणे हा पाणी पित नाही. अहो का नाही, पाणी प्या. ते म्हणे तुझं उष्ट आहे. ते म्हटलं अहो असं कसं, अहो तुम्ही उडीद उष्टे खाल्ले आणि पाणी उष्ट पित नाही म्हणता. आता येथे त्याने आपत धर्म सांगितला की बाबा काय झालं, मला आता मरणासन्न, मरणच आहे, आता इलाजच नाही, म्हणून मी उडीद खाल्लेले आहे, उष्ट खाल्लेले आहे. पण आता मला ऊर्जा आलेली आहे, आता मी वाचू शकतो, म्हणून मी नियमाचा भंग का करायचा. उडीद खाणं हा माझा आपत धर्म आहे, मला नाईलाज आहे, म्हणून मला ते करावं लागलं. पण आता मी थोडीशी ऊर्जा आलेली आहे, मी आता पुढे जाऊ शकतो, आणि गेल्यानंतर पाण्याजवळ जाईल आणि प्रवाहाचं पाणी पिईल. इथे आता ओंकार साधना करत असताना काही अडथळे आले, आपत धर्म आला वेगळा, पण ते देखील दोष प्रमाद नष्ट करायचे असतील तर ओंकाराची साधना करायची. आणि अशा वेळी त्या उशस्तीने ते अन्न म्हणजे देखील ओम आहे, पाणी म्हणजे ओम आहे, आणि म्हणून ग्रहण करताना, चरण करताना, जे काय क्रिया करताना सर्वत्र उद्गीत साधना ओंकार आहे असं समजून त्या ठिकाणी करावं असं तिथे सांगितलेलं आहे. आणि त्यांनी ओंकार साधनेचे विविध प्रकार देखील उपासनेचे त्या ठिकाणी सांगितलेले आहे. अशी ही आणि उशस्तीची कथा याच्यामध्ये आलेली आहे. तिथे त्यांनी धर्माचे 3 स्कंद म्हणजे खांदे सांगितलेले आहेत. कोणते कोणते धर्माचे? एक सांगितलं यज्ञाचं अध्ययन केलं पाहिजे आणि दान केलं पाहिजे. हे त्या ठिकाणी हा धर्माचा पहिला स्कंद आहे, यज्ञ संस्था. नंबर 2 काय? तप केलं पाहिजे, आणि या तपाच्या सामर्थ्याने देखील ततो राष्ट्रम बलमोजश्च जातम तदस्मै देवा उपसन्न म्हणतो. आणि म्हणून हे तपस्वी तप करतात. आपल्याला वाटते मोदी देश चालवून राहिले, आपल्याला वाटते आणखी कोणीतरी देश चालवून राहिले. देश ते चालवून राहिले, पण त्यांना तपोबल कोणाचं आहे? ते जे साधू संत या ठिकाणी आहेत, काही हिमालयात असतील, काही समाजामध्ये काम करून राहिले, हे जे वारकरी संत आहेत, शंकराचार्य आहेत, निरनिराळे साधू संत आहेत, ते निस्वार्थ भावनेने समाजामध्ये काम करून राहिले. त्यांच्या तपाच्या बलाने ऋग्वेदाने म्हटलं भद्रम इच्छंत ऋषय स्वरविदस तपो दीक्षा मुपनिषे दुरग्रे ततो राष्ट्रम बलमोजश्च जातम तदस्मै देवा उपसन्न म्हणतुम. हे सगळे साधू संत आपल्या तपोबलाने सकारात्मकता या आणि सर्व वातावरणामध्ये सोडतात, आणि त्यांच्या पॉझिटिव्हिटीने हे राष्ट्र टिकलेलं आहे. आणि म्हणून या राष्ट्रामध्ये अनेक आले लोक गेले, संपले, नष्ट झाले, काही आहेत, पण सनातन संस्कृती हा भारत देश का टिकला? हा काही राज्यकर्त्यांच्या भरोशावर नाही. ते तर करतात बिचारे, पण कोण आहे त्या ठिकाणी? तर धर्म संस्थापना करणारे असे साधू संत. आणि म्हणून त्या काळामध्ये आणि आत्ताच्या काळामध्ये तो राजा ज्यावेळेस सिंहासनावर बसायचा आणि 2 हात उंच करायचा आणि म्हणायचा अदंड्योस्मी अदंड्योस्मी अदंड्योस्मी, मला कोणीच दंड करू शकत नाही, मी देशाचा पंतप्रधान आहे, मी राष्ट्रपती आहे, मी विरोधी पक्ष नेता आहे, मी राजा आहे, असं ज्यावेळेस तो त्या ठिकाणी म्हणायचा, तेव्हा ते धर्मगुरू त्या ठिकाणी वशिष्ठ असायचे, विश्वामित्र, जे कोणी असतील ते उठून उभे राहायचे आणि त्या राजाच्या डोक्यावर 3 वेळा धर्मदंड मानायचे.
मारायचे, असा 1 2 आणि 3, आणि त्याला सांगायचे की बाबा धर्मदंड्योसी, 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 तू नियमाने चाल, संविधानाने चाल, नाहीतर तू जरी राजा असला तरी देखील तुला कोण करणार आहे? धर्मदंड करणार आहे, धर्माचं पालन तुला करावं लागणार आहे. संहिता म्हणजे त्याला आपण संविधान आताच्या काळामध्ये, ते त्या ठिकाणी तुला दंड देईल. ही जी आहे तर त्याचं पालन करणारे कोण आहेत? ते साधू संत तपोबलाने करतात. म्हणून त्यांनी सांगितलं धर्म म्हणजे अभ्युदय आणि निश्रेयस, हे राष्ट्र चालवणारा त्याला धर्म म्हणतात. तो जो धर्म आहे तो कोण? तप आहे. तिसरं त्यांनी सांगितलं आचार्य कुलामध्ये असणारे ब्रह्मचारी, म्हणजे जे तप्त होऊन साधना करतात आणि शिकतात, प्रज्ञानी लोक. आता आपल्या याच्यामध्ये अंगठा बहादर असो का कोणी असो, त्याला लोकप्रतिनिधी होता येते पण कलेक्टर नाही होता येत. म्हणून ते जे शिकलेला माणूस आहे तो देखील धर्म चालवणारा आहे. तो कोण आहे? ब्रह्मचारी, आश्रमामध्ये राहणारा, तो जो ब्रह्मचर्य व्रताने तपयुक्त असा ज्ञानी आहे, त्याला प्रज्ञावान म्हणतात. खरं म्हणजे ते आताच चालू आहे बरं सगळं, त्याच्यात कुठेही बदल नाही. आणि म्हणून राजा कोणी जरी असला तर त्याचा जो प्रधान असायचा पंत प्रतिनिधी, तो मात्र विद्वान असायचा. आणि म्हणून आता देखील तेच आहे. लोकप्रतिनिधी कोणी असो, कलेक्टर मात्र तो IAS पास झालेला असावा. त्याचं कारण त्यांना त्याही काळामध्ये समजत होतं, याही काळामध्ये आहे. आणि म्हणून हे सगळेजण देश चालवणारे आहेत. छांदोग्य उपनिषद सांगतो हे धर्माचे आधार आहेत. आणि धर्म म्हणजे या ठिकाणी येतो अभ्युदय आणि निश्रेयस. धर्म म्हणजे हिंदू धर्म, मुसलमान धर्म, ख्रिश्चन धर्म, हे सगळे पंथ आहेत. पण धर्म कोण आहे? एकच आहे, सनातन. आणि तो काय सांगतो? सर्वेपि सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः. किंवा या ठिकाणी सांग अयम निज परोवेती गणना लघुचेतसा उदारचरिता नाम तू वसुधैव कुटुंबकम. हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला, हे सांगणारा जो आहे तो धर्म आहे. असो, थोडक्यात ओंकार साधना ही जर केली तर दैवी शक्ती वाढतात, धर्माचं पालन होते. आणि कधी कधी आपत धर्म देखील आपल्यावर करावा लागला तर तो त्या ठिकाणी प्रमाद माफ होऊ शकतात, असा हा सांगणारा छांदोग्य उपनिषद आहे. थोडक्यात म्हणजे ओंकार म्हणजे इथे सामरस, म्हणजे सामवेदाचा रस. सप्तरस असतात की नाही वेगवेगळे, त्यातला हा अष्टम रस असं म्हटलेलं आहे, त्याला ओंग म्हटलेलं आहे. उद्गीत म्हणजे उच्च स्वरामध्ये आर्त भावाने ज्ञानदेवाने व्याख्या केली आरतीची. ज्ञानदेव म्हणे आरतीचे निव्याजे, कृपे पंढरी राजे भेटले माझं. ती आर्त भावना अगदी बेंबीच्या देठापासून, त्याला मणिपूर चक्र म्हणतात. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे चक्र आहेत, तर त्या चक्रामध्ये म्हणून साम ही ओंकार उद्गीत साधना ही देखील यौगिक क्रिया आहे. बेंबीच्या देठापासून आर्त भावानी त्या परब्रह्म परमात्म्याला आर्त आवाज देणे. संकट आहे बा, हे देवा लाजरख मोरी कन्हैया, जी द्रौपदीने आवाज दिला आणि आर्त भावनेने ज्यावेळेस तिने आवाज दिल्याबरोबर तो परब्रह्म परमात्मा धावून आला. ती उद्गीत उपासनाच आहे की देवा या सभेमध्ये हे माझं वस्त्रहरण करून राहिलेले, या कोणीच नाही माझ्या साथीला, तुम्हीच माझे सर्वस्व आहात. ज्ञानदेव म्हणे आरतीचे नि व्याजे. तो आला आणि तिचं लज्जा रक्षण केलेलं आहे. तो लाजरख मोरी कन्हैया असं जे म्हणतात की नाही, ती आर्त भावना म्हणजे उद्गीत उपासना आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे असो. इथे शांडिल्य विद्या देखील सांगितलेली आहे. या शांडिल्य ऋषींनी आत्मा हाच ब्रह्म आहे, आतला, हे या ठिकाणी सर्वम खलविदम ब्रह्मासी, हे जे सर्व व्याप्तत्व आहे तो खलविदम ब्रह्म आहे. आणि म्हणून त्यांनी ज्ञानांग उपासना, मनांग उपासना, कर्मांग उपासना, ज्ञानेंद्रिय, मनाचं इंद्रिय म्हणजे मन, बुद्धी, अहंकार, आणि कर्मेंद्रिय, कर्माची उपासना, ती देखील ओंकार साधनेने म्हणजे शांत चित्त ठेवायचं, स्थिर काम राहायचं आणि श्रद्धा ठेवायची, ती साधना. ती एक सुंदर पद्धत आहे. आणि विशेष म्हणजे शांडिल्य ऋषींनी
या ठिकाणी शांडिल्य भक्ती सूत्र लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये देखील हीच उपासना सांगितलेली आहे. ती शांडिल्य उपासना या ठिकाणी सांगितलेली आहे. अजून काय आहे याच्यामध्ये? उद्दालक ऋषी त्यांचा पुत्र श्वेतकेतू यांचा संवाद आहे. त्याच्यामध्ये तत्त्वम असी, तत् म्हणजे तो, त्वम म्हणजे तू, असी तो आणि मी वेगळा नाही, ते पण तूच आहे. ते जे परब्रह्म आहे तो देखील तूच आहे, तो सर्व व्याप्त आहे हे सांगणारा, आणि म्हणून आर्त भावना त्याच्या प्रती ठेवायची आहे हे तिथे सांगितलेलं आहे. आता आणखीन या ठिकाणी तो आहे म्हणजे काय आहे त्याची एक कथा त्याने सांगितली आहे तत्वमसीची. काय झालं की देव आणि दानव, देवांचे राजे इंद्र, दानवांचे राजे विरोचन, हे दोघे गेले परब्रह्म परमात्म्याकडे. आणि तिथे त्याने चर्चा केली की आत्मा काय हो, परमात्मा काय आहे हो, असं परब्रह्म असं तत्वमसी याच्यावर ते त्या ठिकाणी चर्चा करायला लागले. तर सुरुवातीला साधारण जे राक्षसी असतात उच्छृंखल असतात, चटकन उरका वाटते त्यांना आणि निघा वाटते तिथून. जे अस्वस्थ लोक आहेत, आता आपल्यामधला राक्षस जागा नाही हे पाहायचं प्रमाण काय आहे मी तुम्हाला सांगतो. असे डोळे लावायचे आणि डोळे लावल्यानंतर ध्यान थोड्या वेळ करायचं. तुमचे डोळे फडफड फडफड करतात कपाळ डोळे लावल्यावर, अस्वस्थता, मन जाऊ द्या भरपुड्या कुठे. डोळे जर फडफडत असतील राक्षसी वृत्ती जास्त आहे असं समजा. मग आता त्याच्यामध्ये काय, त्याच्यावर प्रमाणे ध्यान करायचं, अंतर्मुख व्हायचं. एक दिवस असा येईल की डोळे फडफड करणार नाही. आपल्याला जाणीव होते, दुसऱ्याला नाही होती, आपल्याला समजते डोळे फडफड करून राहिले. तर हा जो राक्षस आहे तो असा फडफड करतो. तसे तिथं बसले आणि चर्चा सुरू झाल्यावर देवाने सुरुवातीला चर्चा झाली म्हणजे शरीर हेच आत्मा आहे. तर आता ते राक्षस होते विरोचन, राक्षसांचे राजे, ते म्हणजे शरीर आत्मा आहे ना, चलो चला 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 चला. आता त्या इंद्राला उठायचं काम पडलं, एक उठला की दुसरा उठला, पंगत उठली. पण इंद्र रस्त्याने जात असताना त्याच्या असं लक्षात आलं की चुकलं काहीतरी. शरीर हे आत्मा आहे, मला मनाला आतला आवाज येऊन नाही राहिला. आता हे विरोचन गेले आणि त्यांनी ठरवलं शरीर म्हणजेच आत्मा, आणि शरीरालाच काम सुरू केलं. शरीर खुश, शरीरालाच खाऊ द्या, शरीराला भोग भोगू द्या, शरीराला सर्व करू द्या. ते राक्षस शरीराशी संबंधित सर्व क्रिया भोग त्या ठिकाणी भोगायला लागले. इंद्र महाशय मात्र परत आले, देवांचे राजे, आणि पुन्हा त्या परब्रह्म परमात्म्याला म्हटले मला काय पटून नाही राहिलं, सांगा काय आहे ते. आणि आता देवानी परब्रह्म परमात्मा म्हणजे काय तर ते आत्मस्वरूप त्यांनी त्या ठिकाणी समजावून सांगितलं की फक्त शरीर म्हणजे परब्रह्म परमात्मा नाही, तर त्याच्या आत असलेला अंतर्नाद, तो आत्मा, तो ओंकार, तो म्हणजे त्या ठिकाणी आणि परमात्मा आहे. आणि शरीर हे त्याचं साधन आहे, ते या ठिकाणी नश्वर आहे, ते जाणार आहे, ते सनातन नाही, शाश्वत परब्रह्म परमात्मा आहे, त्याची प्राप्ती. आणि म्हणून देहाचे चोचले राक्षस पुरवतात आणि देव काय करतात, आत्म्याचा विचार करतात, ते दैवी विचार. आपल्या शरीरामधला राक्षस बाहेर काढायचा आणि देव अधिकाधिक करायचा, सत्वगुण वाढवायचा, रजतून तमगुण बाहेर काढायचा. दोन्ही इथेच आहे. ज्ञानेश्वरीत वर्णन आहे, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड, परिते अव्हेरून गोचिड, अपवित्र काय न सेविती. त्या गाईच्या स्तनाजवळ गोचिड असतो आणि तिथे दूध पवित्र आणि गोड आहे, पण त्याच्यामध्ये एक पदर आहे. कसा पदर आहे? पातळ पदर आहे. पासी त्वचेची या पदराड, आणि एकीकडे काय रक्त मांस रुधिर आहे आणि पलीकडे सुंदर दूध आहे. पण तो जो गोचिड आहे, राक्षसी वृत्ती त्याच्यामध्ये आहे, तर तो इकडे डंख नाही मारत दुधाकडे, तर परिते अव्हेरून दूध आव्हेरून टाकतो. आपण देखील अपवित्र असं रक्त मांस रुधिर घेण्याचा प्रयत्न करतो. आपण संसारामध्ये रत राहतो, तुमच्या माझ्या सगळे, आपण काही वेगळे नाही, आपण याच्यामध्येच राहतो. तिथेच सगळं आहे, तिथेच दैवी वृत्ती आहे, तिथेच राक्षसी वृत्ती आहे. छांदोग्य उपनिषद सांगतो, अरे बाबा ती उद्गीत आर्त भावना आहे, ती कुणीकडे ठेव, आवाज कोणाला दे, देवाला आवाज दे, देव धावत येते. ज्याला आवाज दिला, समजा सगळे माणसं झोपलेले आहेत आणि एक सोमाजी नावाच्या माणसाला आवाज दिला, सोमाजी उठा, सोमाजी उठा,
तर सगळे झोपलेले आहे. उठते कोण? फक्त सोमाजी उठतो. बाकी ज्यांच्या कानाला आवाजच जात नाही. तुम्ही पहा प्रयोग करून. तो सोमाजी का उठतो? कारण सोमाजीला आवाज दिला. आर्तभाव सगळे या ठिकाणी आहे. आवाज कोणाला द्यायचा? त्या ओंकाराला, त्या परब्रह्म परमात्म्याला. हे देवा, हे देवा म्हटल्यानंतर देवच जागे होतात. राक्षस उठत नाहीत, त्यांच्यापर्यंत जातच नाही आवाज. ती आर्त भावना छांदोग्य उपनिषद सांगतो. त्याला आवाज दे नाही एकदा, पण त्याला आवाज देत नाही आपण. आपण माणसाला आवाज दे, एखाद्या आमदार खासदाराला आवाज दे, मंत्र्या संत्र्याला आवाज दे. देवाला आवाज देऊन पहा एक दिवस काय मागे लागतात त्यांच्या. आणि त्याला आवाज जरी दिला त्या माणसाला तर ते तुम्हाला फसवणूक करतो. म्हणून शरण कोणाला जावा? साधावया भक्ती काज नाही लाज धरित ऐसियासी शरण जावे शक्ती जीवेन वंची. शरण देवाला जाऊन पहा. ते फसवतात बाकीचे माणसं. आणि म्हणून त्या छांदोग्य उपनिषद सांगतो आवाज त्याला द्या, आर्त. कारण तो. आणि मग वृत्ती तुम्हाला दैवी ठेवावं लागेल की नाही. तिथे आणखीन एक दृष्टांत मुद्दाम दिलेला आहे. का कमल कंदा आणि दरदरू नांदनूक एकेची घरी परी पराग सेविती भ्रमरू एरा चिखलची उरे. ते परागकण त्या कमळाच्या खाली काय चिखल आहे आणि त्या चिखलामध्ये कोण? बेडूक आहे. दरदरू म्हणजे आता त्याच्या जवळ कमळ आहे खरं म्हणजे, पण परागकण कोण करतात? म्हणून त्याने म्हटलं नांदनूक एकेची घरी. त्या चिखलामध्ये कमळही आहे आणि तिथेच बेडूक देखील आहे. त्याला सोपं आहे की नाही जवळ. परी पराग सेवती भ्रमरू. पराग तिकडून येतात. तो मकरंद त्या ठिकाणी परागकण शोधतात आणि निघून जातात. तो बेडूक मात्र तिथेच गुंतलेला आहे. असे आपण या संसारामध्ये राक्षसी वृत्ती बनून, असे बेडूक बनून तिथेच राहतो. आणि पराग कोण शोषू शकतात? जे दैवी विचाराची माणसं आहेत, ज्यांच्यामध्ये सत्वगुण आहे, तो वाढवण्याचा प्रयत्न करा. भ्रमर बनण्याचा प्रयत्न करा. बेडूक नावाची वृत्ती नष्ट करा. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी दैवी वृत्ती म्हणजे इंद्राचं त्याने आत्मतत्व कसं आहे ते सांगितलं. ते देवांना माहीत झालं. राक्षस मात्र माझं शरीर म्हणजेच आत्मा आहे असं समजून ते विरोचन नावाचे राक्षसांचे राक्षस आहे, देव आहेत म्हणजे राजे आहेत. त्याची कथा या ठिकाणी सांगितलेली आहे. धौम्य आणि अरुणीची देखील कथा आहे. आपण आणखी पुढे जाऊ. एक जाबाला नावाची इथे कथा दिलेली आहे. ओंकार साधना काय करू शकते ती या ठिकाणी दिलेली आहे. जाबाला नावाची वारांगणा होती म्हणजे वेश्या होती. तिला एक पुत्र झाला. आता त्याचं नाव तिने स्वतःचं नाव जाबाल आहे म्हणून आपल्या स्वतःच्या नावावरून जाबाल ठेवलेलं आहे. आता त्याने शिक्षा ग्रहण करण्यासाठी तो गुरुच्या आश्रमामध्ये गेलेला आहे. आणि ते बसले. मग सुरुवातीलाच आपल्याला माहिती आहे संकल्प असतो, प्रतिज्ञा असते. आता तो संकल्प सोडत असताना मम आत्मना आणि आपण घेतो नाव त्या ठिकाणी. अथ एवं गुणगण विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्य तिथो अथ गोत्रोच्चार. आपण म्हणतो की नाही गोत्राचा उच्चार, आपल्या नावाचा उच्चार असं त्या ठिकाणी असते. आता त्या ऋषींनी त्याला म्हटलं की बाबा तुझं गोत्राचा उच्चार कर. त्यांचं नाव होतं हरिद्रुमत गौतम नावाचे ऋषी. याला सांगितलं गोत्र सांग कुठं तुझं काय. त्याला माहीतच नाही गोत्र. मग त्याने आपल्या आईकडे पुन्हा गेला धावत धावत आणि आपल्या आईला विचारलं आपलं गोत्र काय आहे. आता तिच्या आईने खाली मान घातली आणि सांगितलं बाबा मी तुला आता स्पष्ट सांगते, मी वारांगणा आहे. माझा व्यवसाय वेश्या व्यवसाय. त्याच्यामुळे तू कोणाचा पुत्र आहे हे मला सांगणं शक्य नाही. आणि त्याच्यामुळे तुझं गोत्र काय आहे हेही मला सांगणं शक्य नाही. आणि तू माझा पुत्र आहे, जाबालाचा पुत्र, म्हणून मी तुझं नाव जाबाल ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे मी तुझं गोत्र सांगू शकत नाही. हा पुन्हा त्या ठिकाणी व्यथित अंतःकरणाने या ठिकाणी हरिद्रुमत गौतम ऋषीकडे आलेले आहेत आणि सांगितलं की का हो असं झालेलं आहे, काय करावं. शिक्षणाचा अधिकार सर्वांना त्या काळामध्ये होता. असं काही नाहीये. किंवा मी त्या दिवशी सांगितलं की सर्वच लोक म्हणजे जे ऋषी आहे हे ऋषी सर्व कुळामधले आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या गौतम ऋषीने सांगितलं बाबा चिंता काय करतो, गोत्र नाही ना, हरकत नाही, मी तुला आपलं स्वतःचं गोत्र देतो. आणि मग ज्यांना गोत्र नाही त्यांना काश्यप नावाचं गोत्र या ठिकाणी दिलं जाते. या हरिद्रुमत गौतमांनी त्याला नाव ठेवलं सत्यकाम. आणि सत्यकाम ठेवून सत्यकाम आणि तुझ्या आईचंही नाव मला खोडायचं नाही म्हणून सत्यकाम जाबाल असं त्याचं नाव दिलेलं आहे.
आणि एका वारांगणेच्या पोटी जन्माला आलेले सत्यकाम जाबाल यांनी ओंकार उद्गीत साधना केलेली आहे. गुरुचं त्या ठिकाणी आराधना करून ते किती मोठे झालेले आहेत, तर ब्रह्मपदापर्यंत पोहोचलेले आहेत. भारतीय संस्कृतीने शिक्षणाचा अधिकार सर्वांना दिलेला आहे, त्याच्यामध्ये कोणालाही वंचित ठेवलेलं नाही, हे भारतीय शिक्षण सांगते. आणि याच्यामध्ये आपला जो छांदोग्य उपनिषदामध्ये ही ब्रह्मपदापर्यंत जाण्याची कथा आलेली आहे. आणखीन उद्गीत उपासनेच्या संदर्भामध्ये जी तुम्हाला भूमा विद्या सांगितली त्याची एक कथा आली. नारद कोण आहेत, यांचे पुत्र आहेत ब्रह्मदेवाचे, आणि ब्रह्मदेवाचेच पुत्र कोण आहेत, सनक, सनंदन, सनातन असे जे सनत कुमार असे 4 बालक आहेत. या बालकांचं वैशिष्ट्य काय, त्यांचं वय वाढत नाही, वय कमी होत नाही, उंची वाढत नाही, उंची कमी होत नाही, ऊर्जा वाढत नाही, ऊर्जा कमी होत नाही, ते तेजस्वी आहेत. असे हे नारद एक दिवस सनत कुमाराजवळ गेले आणि सांगा मला विद्या द्या, काहीतरी ज्ञान सांगा. तेव्हा ते सनत कुमार हसले, म्हणजे तुम्हीच तर प्रकांड पंडित आहात, देवर्षी तुम्ही आहात, एक काम करा, आम्ही विद्या देतो तुम्हाला, पण तुमच्या जवळची विद्या आहे ती आम्हाला सांगा. तर नारद थोडे जरा ओशाळले, म्हणजे नाही हो, ते सांगा, आम्ही सांगतो सांगा. नारदांनी त्यांच्याजवळ असलेलं सगळी विद्या त्यांना दिली. आदानम ही प्रदानाय, विद्या म्हणजे काय, आदान प्रदान आहे, असं आदान प्रदान म्हणून अध्ययन अध्यापन आदान प्रदान आहे. ते झाल्यानंतर सनत कुमारांनी आता नारदांना ती विद्या दिलेली आहे, आणि ती विद्या तिला भूमा विद्या म्हटलेलं आहे, ती त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. आता पुढे आणखी प्राणतत्व ओंकार काय आहे त्याची एक कथा याच्यामध्ये आणखीन आलेली आहे. काय झालं, इंद्रियांमध्ये भांडण झालं आपल्या देहामधले. आता इंद्रिय कोण आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. इथे सूर्य बसलेला आहे, कानामध्ये नाकामध्ये वायू बसलेला आहे, असं सगळं त्याच्यामध्ये आपल्याला ते आपण मागच्या उपनिषदामध्ये ऐकलेलं आहे. या सगळ्या देवतांमध्ये म्हणजे इंद्रियांमध्ये भांडणं झाली, आणि प्रत्येक जण म्हटलं मीच श्रेष्ठ आहे. आपण ही कथा ऐकतो, अनेक ठिकाणी प्रवचनामधूनही सांगितले जाते. ती कथा छांदोग्य उपनिषदामधली आहे. आणि श्रेष्ठत्वावरून भांडण झाल्यानंतर आपसात भांडायला लागले की माझ्यामुळेच देह आहे, माझ्यामुळेच देह आहे. ते काय कोणाचं एकमत होईना. मग डोळ्यांना असं वाटलं, असं काय, मी जातो निघून देहातून. आणि डोळे खरंच निघून गेले देहातून. देहावर किती परिणाम झाला, देहावर एवढाच परिणाम झाला, दिसेन असं झालं, बाकी सगळे व्यवहार चालू. थोडी अडचण गेली पण देह संपला नाही. मग काही दिवसांनी आले डोळे, म्हणजे काय अडचण, म्हणजे काय फार अडचण नाही झाली, दिसलं नाही एवढं. कान गरम झाले, म्हणजे मी जातो निघून. कान गेले, फक्त ऐकू येत नव्हतं, बाकी व्यवहार चालू. वाणी गेली, फक्त बोलता येत नव्हतं. असे सगळे एक एक इंद्रिय गेले, एक एक देवता. काहीही देहावर तितका परिणाम नाही झाला, झाला पण काय मेला नाही. ते देह देह होताच. मग शेवटी ते प्राण त्या ठिकाणी होते. ते म्हटले, अरे तुम्ही आपसात भांडून राहिले, मी तर इथं बसलेला आहे, मी काहीच म्हटलं नाही, तुम्ही आपसातच भानगडी करून राहिले. म्हणजे ते जे गाडी खालचे कुत्रे असतात की नाही, आपण उपाधी देतो, त्यालाच त्या ठिकाणी असं वाटतं की मीच कोणीतरी आहे, मीच कोणीतरी आहे. असं त्या ठिकाणी त्याला असं वाटलं की अरे जो मूळ मालक आहे तो काहीच म्हणत नाही. तसं या ठिकाणी झालं. मग काय पाहता, ते प्राण म्हटले की अरे बाबा तुम्ही वर्चस्वावरून भांडून राहिले, मी काय करतो, मी थोडासा बाहेर जातो, मग तुम्हाला समजेल या देहाचा खरा मालक कोण आहे, कोण उच्च स्थानावर आहे. तर ते म्हटले काय हरकत नाही, जा. अहो तो प्राण बाहेर पडायला लागला थोडा. हे सगळे गलित गात्र झाले आणि हे म्हटले, अहो नका नका, तुम्ही नका जाऊ, आमच्या लक्षात आलेलं आहे, आम्ही गौण आहोत, महत्वाचे आहातच पण आम्ही गौण आहोत. मग प्रमुख कोण आहे, प्रमुख त्यांनी सांगितलं प्राण आहे, आत्मतत्व आहे, उद्गीत आहे, तो आतला जो ओंकार आहे तोच परब्रह्म परमात्मा आहे. तो परमात्मा म्हणजे आत्मा, तो प्राण महत्वाचा आहे, आम्ही त्याला पूरक आहोत, असा दृष्टांत त्या ठिकाणी दिला. तर तो जो ओंकार आहे तो काय अनहत चक्र म्हणतात. आपल्यामध्ये मणिपूर चक्र बेंबीच्या देठाजवळ, त्याच्यानंतर स्वाधिष्ठान चक्र त्याच्यावर आहे, आणि इथे अनहत चक्र आहे. असं अनहत चक्र, मग नंतर आज्ञा
सहस्रार चक्र आहे, असे वेगवेगळे चक्र त्या ठिकाणी आहे. आणि मग हा जो परब्रह्म परमात्म्याचा अनहद नाद जर केला तर 4 प्रकारच्या मुक्ती त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. सलोकता, स्वरूपता, समीपता आणि त्याला म्हणतात सायुज्यता, अशा 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. म्हणून देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती 4 साधी येल्या. आपण म्हणतो तर खरी, पण 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. ती या ठिकाणी रावण ज्यावेळेस सीतेला घेऊन आला की नाही, तर तो काय प्रकांड पंडित मूर्ख थोडी होता. तर लोकांनी त्यांना विचारलं की का तुम्ही एवढे विद्वान आहात आणि तुम्ही तरी सीतेला पळून आणलं, पापकर्म केलं, तुम्हाला माहित नव्हतं काय? त्याने सांगितलं की बाबा मला सगळं माहित होतं. पंचवटी सम्मुख जाता मीच पावतो सायुज्यता. अरे मी जर त्या ठिकाणी समोर गेलो असतो तर मी एकटाच सायुज्यता मुक्ती पावली असती, त्याचं वर्णन आहे. पण सकळ कुळ उद्धरण रथा सीता चोरून मला सगळ्या कुळाला रामाच्या हाताने मृत्यू पाहिजे होता, म्हणून मी आणलेलं आहे. तिथे सायुज्यता मुक्तीचा उल्लेख आहे. अशा 4 प्रकारच्या मुक्ती या अनहद साधनेनी, ओंकार साधनेनी आपल्या सगळ्यांना मिळतात, असं त्या ठिकाणी वर्णन आहे. असो तर असा सगळा याच्यामध्ये उल्लेख आपल्या या छांदोग्य उपनिषदामध्ये शेवटी मुक्तीचा संदेश अनहद नादानी त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून आपण श्वेतकेतू आणि अरुणीचा संवाद, नारद आणि सनत कुमाराचा संवाद, इंद्र आणि विरोचनाचा संवाद, सत्यकाम जाबाल आणि गौतमाचा संवाद, घोर अंगिरस आणि देवती पुत्र यांचाही संवाद याच्यामध्ये आहे. अशी ही उद्गीत उपासना ती ज्यावेळेस आपण आर्त भावनेने त्या ठिकाणी देतो, तर ती आर्त भावना त्या परमेश्वराच्या प्रती पाहिजे. आणि ते कोण समजावून सांगणार आहे? ते सद्गुरू शंकराचार्यांचा तो आवाज आल्यानंतर ती साधना सरळ दिशेला जाईल की नाही, ती परमेश्वराकडे गेली पाहिजे, ती राक्षसाकडे जायला नको. मंगळवेढ्यामध्ये कानोपात्रा होत्या, कलावंतीन होत्या आणि सुंदर आवाज त्यांचा, गायन करायच्या आणि लोकांना रिझवायच्या, नृत्य करायचे आणि लोक तिला पैसे द्यायचे. चोखामेळा खालून चालले आणि तो सुंदर आवाज पाहिला आणि त्याने म्हटलं अरे बापरे किती गोड आवाज आहे, हा आवाज माझ्या पंढरीच्या पांडुरंगासाठी जर इनी गायन केलं, त्याला जर इनी तृप्त केलं तर किती चांगलं होईल. माडीवर पायऱ्या सोडून गेले, पाहता तो मैफिल बसलेली आहे. हिला वाटलं कोणीतरी त्याच्यातच आले की काय. त्याने सांगितलं काय आहे बाई, हे काय करून राहिले? अगं या माणसाला कशाला रिझवते? राक्षसी वृत्तीकडे, नकारात्मकतेकडे तुझा आवाज कशासाठी जाऊ देते? तुझा गोड आवाज त्या परब्रह्म परमात्म्याला आणि करू दे. आणि मग त्या ठिकाणी तिला खरंच आर्त आवाज आला आणि तिने तो अनहद नाद त्यांचा ऐकला आणि ती गेली पंढरीला आणि कोणासाठी गायन करायला लागली? तो आर्त आवाज. ज्ञानदेव म्हणे आरतीचे नि व्याजे कृपे पंढरी राजे भेटले. मध्ये ती आर्त आवाज तिने त्या पंढरीच्या पांडुरंगाकडे गायला सुरुवात केली. पांडुरंग परमात्मा अत्यंत प्रसन्न झाले आणि कान्होपात्रेला आजही पंढरीच्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये कान्होपात्रेचं झाड आहे. तो आर्त आवाज, कोणीतरी सद्गुरू येतो आणि तो नकारात्मक कडे जाणारा, राक्षसी वृत्तीकडे जाणारी ती जी आपली आर्त हात आहे, तो अनहद नाद ओंकारामध्ये त्या सकारात्मकतेकडे, सत्वगुणाकडे, दैवी गुणाकडे परावर्तित करण्याचा प्रयत्न करतो. तो परावर्तित करण्याचं सामर्थ्य आदि शंकराचार्यामध्ये आहे, शंकराचार्यांमध्ये आहे, ते सद्गुरूमध्ये आहे. आणि म्हणून सदैव उद्गीत उपासना म्हणजे सद्गुरूंची उपासना आपण केली पाहिजे. असा हा उपनिषद, त्याचं नाव आहे छांदोग्य उपनिषद. असो, जवळजवळ 12/4/2026 रविवार पासून, त्या दिवशी श्री वल्लभाचार्य जयंती होती, तर त्यांचा आपण गुणगान करत पहिल्या उपनिषदापासून आपण सुरुवात केली. आज 21 तारीख आहे. आज वैशाख शुक्ल पंचमी आहे, मंगळवार आहे. आज भगवत पूज्यपाद श्री श्री शंकराचार्य यांची जयंती आहे. आणि म्हणून समारोपामध्ये आपण 10 दिवस पर्यंत वेगवेगळे उपनिषद पाहिलेले आहेत. ईशावास्य उपनिषद पाहिला, कठोपनिषद पाहिला, केनोपनिषद आपण या ठिकाणी पाहिला, ऐतरेय उपनिषद, तैत्तरीय उपनिषद, प्रश्नोपनिषद, त्याच्यानंतर मुंडकोपनिषद, मांडुक्य उपनिषद, बृहदारण्यक आणि आजचा 10वा
छांदोग्य उपनिषद या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. माझ्या अल्पमतीने या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून न्यूनते पुरते अधिकते सरते करुण घेयावे ते तुमते. ज्याच्यामधले न्यून असेल ते सगळं माझं आहे, जे चांगलं असेल ते आदि शंकराचार्याचं आहे. चांगलं ते स्वतःजवळ ठेवा, जे तुम्हाला आवडलं नसेल, पचलं नसेल, रुचलं नसेल ते इथेच टाकून द्या आणि त्या आदि शंकराचार्यांच्या चरणावर नतमस्तक हो. पाव्या माझी रागज्ञान केली असे मधुर गायन, तो पाव्याचा नव्हे गुण गानकळा गातयाची. मी न करी ही कथा परी तोच होय मुखी वक्ता. ऐसेनी बलात्कारे बोलविता कायम्या आता करावे. जे सुंदर आहे, पावा जर सुंदर असेल तर त्या पाव्याचं सामर्थ्य नाही, ते कोणीतरी मुखामध्ये घेतो, त्याच्यामध्ये फुंकतो आणि आपले बोट त्याच्यावर फिरवतो, तेव्हा ती बासरी सुंदर आवाज करतो. हा माझा देह किंवा वाणी म्हणजे बासरी होती, पण बोट फिरवणारा कोण आहे तर ते आदि शंकराचार्य आहे. सुंदर आवाज आला असेल तर बोट कोण फिरवून राहिलं, ते फिरवून राहिलेले आहेत. आणि म्हणून मी न करी ही कथा परी तोच होय मुखी वक्ता. त्याच्या चरणावर या ठिकाणी नमस्कार करतो. तुका म्हणे पडतो पाया करा छाया कृपेची. आता समारोपी याच्यामध्ये शेवटची ही विनवणी संतजनी परचावी. आता फार बोललो काही अवघे पायी विदित. फार बोलणे म्हणजे जास्तीचं जर मी बोललो असेल, जे आवडलं नसेल, पचलं नसेल, रुचलं नसेल, ते माझं आहे ते सोडून द्या, त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो. तुका म्हणे पडतो पाया करा छाया कृपेची. नमस्कार करतो तुमच्या सगळ्यांच्या चरणावर. हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि धनसंपदा, संत संग देई सदा. आपण सर्वजण त्यांच्या चरणावर नतमस्तक हो. मी तुमच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि 10 दिवस पर्यंत त्या परब्रह्म परमात्म्याची सेवा करण्याची संधी आद्य शंकराचार्यांनी दिलेली आहे. त्यांची आज जयंती आहे. त्यांचं स्मरण आज केलं पाहिजे. त्यांचं पुण्य स्मरण करून त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणी त्यांच्याच चरणावर आणि ही सेवा त्या ठिकाणी समाप्त करू. पूर्णमदाः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. ओम नमो नारायण.